आता नुकतंच वैष्णवी प्रकरण हे फार चर्चेत आहे. बरोबर. त्यावर तुम्ही व्यक्त देखील झालात. तुमच्या यूट्यूबवर तुम्ही त्याबद्दल व्हिडिओ सुद्धा टाकला. हो. पण आता जे सुरू आहे किंवा जे हगवण्याचे वकील आहेत त्यांनी जे स्टेटमेंट केले स्त्रियांबद्दल ते फार चुकीचं आहे. तर तुमचं याबद्दल काय मत आहे? खरं तर हगवण्याचे वकील विपुल दुशिंग सरांचं मत आहे की मला तर कळत नाही त्यांच्या विचारांना. प्रथमतः मी खरं मनापासून सलाम करतो, कारण त्यांचे विचार कुठे चालला आहेत, महाराष्ट्र कुठे चालला आहे आणि त्यांचे विचार कुठे चालले आहेत. कारण विचारसरणी आज पहा 205 कायदा काय सांगतो आणि हे काय सांगतात, 4 कांशिलात मारल्या म्हणजे तो मार होत नाही. पुन्हा तिच्या खुणा जे दिसत आहेत त्या 24 तास खुणा नाहीत, 29 खुणा महिलेवरती आहेत. 4 कांशिलात मारलेत. मग तुम्ही सांगा या वकिलांनी जर असं प्रवृत्त केलं म्हणजे समाजाला तुम्ही सांगताय काय तेच कळत नाही. ग्रामीण भागात जर तुम्ही असं सांगितलं तर महिलेला मरुसर मारतील. आज महिला तुमच्या घरची खेळ वाटते का? बरं, जी व्यक्ती हयात नाही त्या व्यक्तीवर तुम्ही अक्षय आरोप पोस्ट करताय. अरे गेल्यावरती तरी चुकाने तिचं चारित्र्य राहू द्या ना, जरा तुम्ही विचार करा ना. आज तिथे हाताच्या फोडाप्रमाणे जपणारी मुलगी तिच्या आईवडिलांना काय वाटत असेल. माझा कपिल सरांना विपुल सरांना एक साधा प्रश्न आहे, साधा. त्या जागेवर त्यांनी फक्त त्यांची मुलगी ठेवून पाहावं आणि विचारावं आपल्या मुलीच्या बाबतीत असं झालं आहे. तुम्ही डायरेक्ट म्हणतात प्लास्टिकच्या छडीने तिला मारली. तुम्ही डायरेक्ट म्हणतात 4 कांशिलात म्हणजे नवरा बायकोच्या तेवढी मतभेद होऊ शकतात. अरे 29 खुणा. जर तुम्ही तुमच्या बायकोला 20 कानपडीत मारा आणि सांगा की आपलं प्रेमा झालं आहे, होईल का सण? अरे वकिला तुम्ही जरा समाजाला आदर्श द्या ना काहीतरी. भले वकिला तुम्ही केस लढवली पाहिजे, तुमच्या आशिलाचा बचाव करणं तुमचं काम आहे. पण त्यामुळं स्त्रियांच्या इज्जतीला तडा लागणं आणि स्त्रियांना कमी लेखणं ही तुमचं काम नाही ना. मी तर या वक्तव्याचा निषेध करतो आणि वकिलांनी विचारपूर्वक केस घेतले लढावी, पण विचारपूर्वक लढावी. कारण स्त्रिया ह्या रस्त्यावर पडलेल्या नाहीत, तर स्त्रीचा मान सन्मान भेटायलाच पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतोय, स्त्रीला सुद्धा इज्जत आहे हे ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. लाजा वाटायला पाहिजे. 18-20 वर्ष होसर ते आईबाप त्या मुलीला वाचवतात, वागवतात, त्या हाताच्या फोडाप्रमाणे जपतात आणि हुंडा मागता तुम्ही. अरे एवढे मोठे सगळ्यात महत्त्वाचं दान म्हणजे कन्येचं दान करणारा बाप तुम्हाला हुंडा कशाला पाहिजे? अरे तुमच्यात दानच नाही तर मग लग्न करतात कशाला? फॉर्च्युनर गाडी आहे, 51 तोळे सोने आहे आणि हे म्हणतात गाडी यांच्याकडे, कशाला घेता तुम्ही? मी तर एकच सांगन, आज महाराष्ट्रातल्या सगळ्यांना तमाम जनतेला सांगन, एक बार पोरगी गरीबाला द्या, श्रीमंती बघून देऊ नका. त्याचं पोरगं बघून द्या, त्याच्या मनगटात ताकद असेल ना तो झोपडीत राहून द्या, तो तुमच्या मुलीला वागवेल. पण त्याच्या मनगटात ताकद नसेल ना तर तो तुमच्या मुलीचा सांभाळ करू शकत नाही. हे वैष्णवीताईंनी खूप महत्त्व आदर्श घालून दिलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, यांचंही थोडं चुकलेलं आहे. मला वाटतं माझं वैयक्तिक मध्ये वैष्णवीताईंनी मागच जर यांना जाब विचारला असेल, मीडियासमोर आले असते तर हे आज कुटुंब तिला आत्महत्या करावी लागली नसती. दुर्दैव एक आहे, त्या बाळाचा काही दोष नाही हो त्याच्यात. नवजात ते जन्माला अजून त्याला बोलता येईना, त्याला जग पाहायचं आहे, त्याला कळायचं आहे, तेवढं त्याची आई हिरवून गेली. हो काय वाटेल, कसं जगेल तो? दुर्दैव आहे. मी तर त्या विपुल सरांच्या विचारांना म्हणूनच म्हणलं ना, हा वकील सलाम आहे. कुठं चाललाय महाराष्ट्र घेऊन? कुठे नाही. पण असे वकिलांनी थोडं केस घेताना थोडं विचार करायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या मुलीला तिथं ठेवायला पाहिजे. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.